नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? सीझन चालू होतोय, दणदणीत मोठा सीझन चालू होतोय आणि पहिलीच जी मालिका आहे ती भारत विरुद्ध इंग्लंड आहे आणि इंग्लंडची टीम या वेळेला वेगळ्या विचारांनी भारतात येऊन क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्या टेस्ट मॅचची उत्सुकता आहे. मालिकेची तर आहेच आहे, परंतु पहिल्या टेस्ट मॅचची उत्सुकता आहे. 1 ना 2 आजकालच्या जमान्यात नाही तर एखाद दुसरी टेस्ट मॅच होते. दक्षिण आफ्रिकेचा दौरा मी कव्हर केला, 2 टेस्ट मॅच होत्या फक्त. आता मात्र तसं नाही आहे, संपूर्ण 5 टेस्ट मॅचची सिरीज आहे. तुम्ही म्हणाल इंग्लंडची टीम एवढ्या मोठ्या मनानं भारताविरुद्ध 5 टेस्ट मॅच खेळते. अहो, असं काही मोठ्या मनानं वगैरे काही नाही आहे. शुद्ध कमर्शियल कारण आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली भारतीय संघानं इंग्लंडमध्ये जाऊन 5 टेस्ट मॅचची सिरीज खेळावी. समरमध्ये जाऊन ही जर का सिरीज खेळली तर इंग्लिश बोर्डाचा दणदणीत फायदा होणार आहे. ह्याचा विचार करून त्यांनी मान्यता दिली की चालेल, आम्ही भारतात येऊनसुद्धा 5 टेस्ट मॅचची सिरीज खेळू. हीच गोष्ट भारत विरुद्ध इंग्लंडची आहे, हीच गोष्ट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची सुद्धा आहे. त्यामुळे ह्या मालिकेचं वर्णन मी असं करीन, बॅसबॉल विरुद्ध भिंगरी अशी ही मालिका रंगणार आहे. आक्रमक बॅटिंग इंग्लंडची, त्याच्याविरुद्ध भारताचे फिरकी गोलंदाज. हा माझा अंदाज मी या क्लिपच्या सुरुवातीलाच तुमच्यासमोर मांडला आहे. तुमचा अंदाज काय आहे तो सुद्धा तुम्ही दणदणीत पद्धतीने मांडा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हैदराबादवरनं मला जी बातमी कळते त्याप्रमाणे असं आहे की हे जे विकेट आहे, हे विकेट हे पांढरटसर मातीचं आहे. ह्याच्यावरती थोडं पाणी, थोडं रोलिंग केलं तरी हे संपूर्णपणे बॅटिंगचं विकेट होतं. परंतु भारतीय संघ व्यवस्थापन आणि ऑर्गनायझर यांनी व्यवस्थित काळजी घेतली की ह्याच्यावरती जास्त पाणी मारायचं नाही, जास्त रोलिंग करायचं नाही. त्यामुळे ह्याच्यावरची जी माती आहे ही किंचितसर मोकळी राहणार आहे आणि त्यामुळे जर पहिल्या दिवशीपासून बॉल फिरायला लागला तर मला आश्चर्य वाटणार नाही आहे. हे कारण साधं आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हिरवं विकेट असतो, बॉल मस्त स्विंग होतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये हिरवं विकेट नसतं, पण तो त्याला बाउन्स आणि कॅरी म्हणजे काय तर बॉलचा टप्पा पडून विकेट कीपरपर्यंत बॉल जातो. तो भारतामध्ये अशा ट्रॅजेक्टरीमध्ये जातो. बॉल येतो, उडतो आणि खाली पडतो. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये मात्र तो असा विमानाने टेक ऑफ केल्यासारखा जातो. बॉल विकेट कीपर इथं सुद्धा कलेक्ट करताना दिसतो. इंग्लंडमध्ये तो स्विंग होऊन तुम्ही खाली विकेट कीपर पकडताना तुम्हाला बॉल दिसेल. या सगळ्याचा जर का विचार केला तर भारतीय संघ व्यवस्थापन हे जर का भारतामध्ये टर्निंग ट्रॅक करत असेल तर लगेच बोंबाबोंब करायची गरज नाही, असं रोहित शर्मानी गेल्याच टेस्ट मॅच जिंकल्यानंतर स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे इंग्लिश टीमला पक्क माहिती आहे की आपल्या पुढं कुठलं ताट वाढून ठेवलेलं आहे. हे ताट असं आहे की जिथं बॉल वळणार आहे, उसळी घेणार आहे आणि त्या विकेटवरती जडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल ह्याचा सामना करायला लागणार आहे. तुम्ही म्हणाल ज्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने मस्त मजल मारली आणि त्याच्यामध्ये कुलदीप यादवचा समावेश होता. कुलदीप आत्ता टीममध्ये पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तो खेळ असं मला आत्ता तरी वाटत नाही, कारण 2 फास्ट बॉलर सिराज आणि बुमरा आणि त्याच्याबरोबर 3 स्पिनर अशा यांनी भारतीय संघ पहिल्या टेस्ट मॅचमध्ये उतरेल असं मला वाटतंय. इंग्लंडची टीमसुद्धा जेम्स अँडरसन, त्याचबरोबर ओली रॉबिन्सन आणि मार्क वूड या तिघांपैकी दोघांना खेळवत राहील. कुठल्या टेस्ट मॅचला कुठले दोघं खेळतील, एकाला रिस्क मिळेल ही गोष्ट चालू राहील आणि त्याच्याबरोबर 2 स्पिनर मिनिमम ते खेळवतील आणि त्याबरोबर त्यांचे जे ऑलराऊंडर्स आहेत जे थोडीशी बॉलिंग करू शकतात यांचा उपयोग केला जाईल. इवन जो रूटसुद्धा भरपूर वेळ बॉलिंग टाकेल. हे सगळे माझे अंदाज काय, तुमचे अंदाज मला जरूर कळवा. अर्थातच याच्यात वेगळं सांगण्यासारखं काही नाही की जो कर्णधार नाणेफेक जिंकेल तो पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेईल. कारण तुम्हाला साधं सांगतो, विकेट जे आहे ते ताजं असेपर्यंत त्याच्यावरची माती मोकळी होत नाही, तोपर्यंत बॅटिंगची थोडीशी संधी आहे. एकदा का त्याच्यावरती माती मोकळी झाली, बॉल गरागर वळू लागला की त्याच्यावरती बॅटिंग करणं हे थोडं अवघड पडतं. तुम्ही म्हणाल डेंजरस विकेट कुठलं, फास्ट बॉलिंगचं विकेट डेंजरस का स्पिनिंगचं विकेट डेंजरस?
बॅटिंग करण्याच्या दृष्टीने बॅट्समन जे आधुनिक बॅट्समन आहेत तो विचार असा करतात की पूर्वीच्या जमान्यामध्ये हेल्मेट होतं, फास्ट बॉलिंगचं विकेट हे जास्त डेंजरस होतं. विकेट जाण्यापेक्षा बॉल लागण्याची शक्यता ह्याच्यामुळे ते विकेट जास्त डेंजरस होतं. दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट मॅचेस आठवा, किती वेळेला बॅट्समनच्या नखांवरती म्हणजे हा ग्लोव्जवरती बॉल लागला, बरगडीत लागला, थायपॅडवरती लागला, आतल्या पायांवरती लागला. त्यामुळे आधीचे बॅट्समन हे थोडेसे दचकायचे. आता प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, हेल्मेट आहे, चेस्ट गार्ड आहे, थायपॅड आहे, पॅड्स आहेत, हे सगळं असल्यामुळे बॉलचा आघात झाला तरी तो आघात तुमच्या शरीरापर्यंत तेवढ्या जोरात पोचत नाही. लागतो बॉल, नक्कीच लागतो, परंतु तेवढा आघात होत नाही. त्यामुळे तिथे तुम्ही गट्सनी खेळू शकता, तिथं तुम्ही धैर्याने सामना करू शकता, थोडंसं नशिबाची साथ घेऊन सामना करू शकता. टर्निंग ट्रॅकवरती मात्र तसं नसतं. कारण साधं आहे, फास्ट बॉलिंगच्या विकेटवरती प्रत्येक बॉलला विकेट जाण्याची शक्यता नसते, टर्निंग ट्रॅकवरती प्रत्येक बॉलला विकेट जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जे खरेखुरे बॅट्समन आहेत ते म्हणतात टर्निंग ट्रॅकवरती खेळणं हे जास्त अवघड आहे, कारण तिथं तुम्हाला नशिबाची साथ लागते, तिथे तुम्हाला कौशल्यही लागतं आणि त्याचबरोबर तुम्हाला धाडस दाखवायला लागतं. हा जो तिसरा भाग आहे धाडस, त्या धाडसाच्या बाबतीत इंग्लिश टीम कमी पडणार नाही आहे असं ब्रँडन मॅकलमनी अगदी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. रिस्क घ्यायला, धोका पत्करायला त्यांचे बॅट्समन तयार असणार आहेत. त्यामुळे भारतीय स्पिनर्सवरती ते आक्रमण करणार आहेत, हवेतनं फटके मारणार आहेत, हे आत्तापासूनच पक्कं झालेलं आहे. त्यामुळे आपले स्पिनर्स त्याला तोंड कसं देतात हे बघायला मजा येणार आहे. कारण कित्येक वेळेला असं होतं, जेव्हा टर्निंग ट्रॅक असतो तेव्हा वळणाऱ्या चेंडूवरती विकेट नाही पडत, न वळणाऱ्या चेंडूवरती विकेट पडते. अक्षर पटेल भारतामध्ये यशस्वी ठरण्याचं ते सर्वात मोठं कारण आहे की एकीकडे अश्विन आणि जडेजा गराग्गर बॉल वळवतात, दुसरीकडे अक्षर पटेल 3 बॉल वळवतो, 3 बॉल अजिबात वळवत नाही आणि त्याच्यावरतीच बॅट्समनचा घात होतो. या सगळ्याचा जर का विचार केला तर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये बॅट्सबॉल विरुद्ध भिंगरी अशी जी लढत मी म्हणतोय, त्या लढतीमध्ये अश्विन, अक्षर आणि जडेजाचा सामना हे इंग्लिश बॅट्समन खास करून पहिल्या इनिंगमध्ये कसा करतात हे बघायला मजा येणार आहे. पहिल्या 2 टेस्ट मॅच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कव्हर करणार नाही आहे, पण म्हणून त्याच्यावरती नजर नसणार आहे असं अजिबात नाही आहे. तुमच्या एवढीच उत्सुकता मलासुद्धा आहे, कारण इंग्लिश टीम अजिबात लेचीपेची नाही आहे. मला एक इनिंग अजूनही आठवते, केविन पीटरसननी वानखेडे स्टेडियमवरती भिंगरी विकेटवरती जी डबल सेंचुरी केलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी मारलेले जे शॉट्स होते ते अजूनही मला आठवत आहेत. पण त्याला लागतं तेवढं स्किल इंग्लिश बॅट्समनकडे आहे की नाही ही शंका आहे. तरीही झॅक क्रॉली असू देत, बेस्ट्रो असू देत, ओली पोप असू देत, जो रूट असू देत, यांच्याकडनं अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही, कारण हे तगडे बॅट्समन आहेत, पूर्ण तयारी करून भारतात आलेले आहेत आणि मग टेस्ट मॅचला उतरत आहेत, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संघाच्या बाबतीत जर का अंदाज वर्तवायचा झाला तर जास्त संघामध्ये बदल काही खूप होतील असं मला वाटत नाही. गेल्या टेस्ट मॅचमधला विराट कोहली नाही आहे, त्याच्या जागी एक खेळाडू येणार आहे. त्याचबरोबर एक जो फास्ट बॉलर होता मुकेश कुमार, त्याच्याऐवजी स्पिनर येणार आहे. अश्विनचा समावेश हा नक्की केला जाईल. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि जडेजा हे नक्की खेळतील. ह्याच्यामध्ये गंमत फक्त एकच झालेली आहे. ती गंमत अशी आहे की गेल्या 2 टेस्ट मॅचमध्ये KL राहुलनी विकेट किपिंग केलेली होती. या पुढच्या 5 टेस्ट मॅचमध्ये तो करणार नाही आहे, कारण फास्ट बॉलिंग विरुद्ध विकेट किपिंग करणं हे त्यातल्या त्यात मॅनेजेबल असतं. टर्निंग ट्रॅकवरती तुम्हाला जेव्हा विकेट किपिंग करायला लागते तेव्हा तुम्हाला जेन्युइन विकेट किपरच लागतो, हे भारतीय संघ व्यवस्थापनाने जणू काय आता कबूल केलेलं आहे. त्यामुळे कोणा खेळतोय का दुसरा जुरेल खेळतो हे आपल्याला फक्त बघायला लागेल. कोणाला भरपूर संधी मिळालेली आहे, अगदी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही तो खेळला होता, त्याला जास्त चमक दाखवता आली नव्हती दुर्दैवाने. त्यामुळे जुरेलला संधी मिळते का हे सुद्धा बघायला लागेल. काय डायनॅमिक्स बदलतं म्हणजे तुम्ही बघा, जुरेलचं नाव आत्तापर्यंत नुसतं फिरत होतं, आता तो टेस्ट क्रिकेट खेळू शकेल कदाचित अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे इंग्लिश बॉलरसुद्धा भारतीय बॅट्समनना 1000 प्रश्न विचारणार आहेत. याच्यामध्ये रोहित शर्मा असू देत, यशस्वी जयस्वाल असू देत, शुभमन गिल असू देत, KL राहुल असू देत, श्रेयस अय्यर असू देत, हे 5 प्रमुख बॅट्समन असणार आहेत आणि त्याच्यानंतर ऑलराऊंडरची फडी येणार आहे. मग याच्यामध्ये जडेजा असू देत, अश्विन असू देत, यांच्याकडनं अक्षर पटेल हा सुद्धा अजिबात लेचापेचा बॅट्समन नाही आहे, यांच्याकडनं आता बॉलिंग बरोबर बॅटिंगची ही अपेक्षा असणार आहे.
खास करून या 3 स्पिनरकडनं फिरकीबरोबर अष्टपैलू बॅटिंगची सुद्धा अपेक्षा असणार आहे. त्यामुळे हैदराबादला खूप दिवसानंतर कसोटी सामना होतोय. या सामन्यामध्ये विकेट कसा असणार, पहिल्या दिवशी क्रिकेट काय रंग दाखवणार याची प्रचंड उत्सुकता मला तरी लागून राहिलेली आहे. टॉस कोण जिंकतं यालासुद्धा थोडंसं महत्त्व आहे. जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या सगळ्याकडे आपण नजर लावून बसूया, बघूया या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये काय होतं. तुमचा अंदाज काय आहे मला जरूर कळवा. रिमाइंड करतो तुम्हाला की माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.